दुसऱ्यावर थाप बाळगी बघा तोंडावर संबरानी मांडल संबरान हे मांडल संबरानी मांडल संबरान या मांडल संबरानी कुणाला सत्याल मताला संबरानी कुणाला सत्याल मताला विद्या दिल्या गुरुला विद्या दिल्या गुरुला गुरुवरे वनसीताला बाळ परम देवाला जन्म दिल्या दोघाला जन्म दिल्या दोघाला शिवा पार्वतीला आदिला मुगनाला गणपती देवाला या साती जण बहिणीला जोडू माझ्या देवाला जोडू माझ्या देवाला चिचणी माकुबाईला डोईच्या गुरुला गुलालाच्या धेन्याला या गुलालाच्या धेन्याला सोनारीच्या घामाला या सोनारीच्या घामाला गुरुव सोनार सीताला सोनार सीताला
जोग्याला क्षेत्रपाळी जोग्याला या क्षेत्रपाळी जोग्याला गवड्या बंगाल जोग्याला अमरा या पाटलाला अण्णा तू कपरायाला आई केणू बाईला अंबरूचा मातेला नाती मोती बाळाला जक्कपात्या माळोला सत्यवाका बाईला इरावत्या शरणीला रात्रीच्या बाराला हळी मारू मुलाला होऊन शिराला माझ्या गांजा खोर देवाला नाव घेतोय विराच मला पाठवळ विराच वराहिल्या जाग्यात वडलेल्या रिंगणात गंगाच्या दारात या भगताच्या बळ्यात भोळ्या माझ्या भगताने या भोळ्या माझ्या भगताने मुझे केला याला हंबयाची भंडारे भंडवाटी देऊन या देव जेऊ घालायला गेलं गाव सोडून लहान पातळी गावाला पडी लावून दिवस माशाल लावून वाजत या गाजत राज माग रस्त्यानी राज माग गल्ल्यानी देव माझा आला तांदळाच्या चौकात या भंडाऱ्याच्या लाशीत झाली कोंबऱ्या रंगात देव माझा बसला देवा मोहऱ्या भगवा तुला साध तुझ या भगव सुमरण देवया भगवराला गाऊ गेलिया भगव योगाना
होत की गा काय झालं त्या देवराजात पहिल्या सत्ययुगाला घडलेला प्रकार भगवंताच्या आजवाला काय घडला होता लक्ष्मणा त्या हुलजाती गावाला ताई कडबाईच्या राजमालाला पडलेला महापाचा संकट तुळजापूर तुकाईने सारायचं ठरवलं त्याच रोजाला होय होय बाबा हो तुळजापूर तुकाईने वाट सोडला या महापाचा संकट सारण्यासाठी त्याच वेळाला खवणे पदुरी खवली होती माणकाच्या घातली होती कवड्याच्या माळा गळ्यात घातली होती कुकाचा मळवट भरली होती पेटलेला पोत हातात घेतली होती आणि आई राजा उद्या उद्या मला तुळजापूर मठ सोनार हुलजाती गावाला ताडून ताई कडबाईच्या राजमालाला तुळजापूर तुकाई पोच झाली त्याच रात्रीला बाबा मोर विरात्र तेवढीच होती माग विरात्र तेवढीच होती भर मध्यम रात्रीला रात्रीच्या बाराला या रात्रीच्या बाराला ताई कडबाईला गडदगार झोप लागली आली राजमालाला आणि त्याच वेळाला तुळजापूर तुकाईनं प्रवेश केला राजमालाला कसा केला का बाबा हा तुळजापूर तुकाई आपल्या ताई कडबाईच्या सफर पडल्याने होत होता मान खाली हात घालून उठवल्याने करत होती उठ कनावा तुझा धाकला लेखालाय तुझ्या भेटीला कसे गडदगार झोप लागली कनावा तुला असं म्हणून स्वप्न पडल्याने होत होता आणि उठवल्याने वाटत होता लक्ष्मणा स्वप्न पडल्यासारखं झालं होतं ताई कनावाला पडल्याने स्वप्न पडत होता ताई कडबाईने कुल जागी झाली राजमालाला शिव म्हणला चिमणी नाही का म्हणला कळला नाही माणसाचा वारा नाही पाखराचा थारा नाही ताई कडबाईने ठरवलं माझा धाकला लेख माझ्या स्वप्नाला आल्याने वाटतंय मला स्वप्न पडल्यानं स्वप्न कधीच याला खोटं होत नसेल ताई कडबाई जीवाला वाटली घेत होती हो होय बाबा हा ताई कडबाईने फुलाचा पासुळा काला वळणीला लावला बाबा लावल्यानं तुने तर बाग सारून उघडली होती आणि त्याच वेळेला काचुबंदाला एक लावल्याला महापा दिसत होता मला पाचा हिला लागला म्हणे काही लागा
कवडीच्या बाळाला कावडीनं केलं या. बोला मला लवकर बाबा रे हो काय झालं होता आगाड उघडल्यावर काचू बंडावणार महापाचा मुख दिसला ताई कडूबाईला हे म्हाळापाचं लाईटीसारख्या हिराला लागल्या होता बडकायला ताई कडूबाई डगमगीला महापाच्या जवळ गेली आला बोला घेत होती म्हाळू म्हाळू म्हणत होती दाढी वटी धरत होती का रे महापा एवढ्या रात्री येण्याचं कारण सांग लवकर मला ताई कडूबाई बोलत होती आपल्या महापाला मग चतुर्शना महापा आपल्या ताई कडूबाईला माताला बोलत होता काय बोलत होता का बाबा हा सणाने सणार गुरु हाय माझ्या झालीला सवनी सणारे मागुणे मारणार वजा झाडा लागलावणार वंजा गबरी सारखा दुपणार गांजा खास गुरु माझ्या राहिला माझ्या गुरुना विजापूर नगराचा धर्माच्या बागाचा फुलशिता सांगितलंय मी चालू विजापूर नगराला फुल पाणी आणायला जाता जाता वाट वाकडी केली माता तुझं दर्शन घ्यायला आलोय मग मला दर्शन दे मला जायचं आहे विजापूर नगराला फुल पाणी आणायला स्वतःच त्या काशी देवाचं नाव सांगताना त्या वेळेला ताई कडूबाई बोलत होती आपल्या लहानक्या लेकाला म्हाळापाला बाळाप्पा हो ह्या गोष्टीला चित्तरी शब्दाला अरे बाबा आपल्या सोनाने बटाला आपला गुरु सोनाराय गुरु झाईला सातडीचा गुरु गुरु सोनार सिद्ध क्षेत्रपाली त्या गुरुची सोनासिदाची सेवा करावं रे म्हाळाप्पा काय म्हणून या विरापाची सेवा करायला एवढं सांगते तर तुला ज्या वेळेला ताई कडूबाईला म्हाळाप्पा बोलत होता माता माऊली जगदुनिया दावली सुखाची सावली हा माझा भारत देशात झेंडा फडकणार आहे भगवंता मोरला पाऊल नेला ना मरण येणार महागारी नाही घेणार असा म्हाळाप्पानं वाक्य सांगितला ताई कडूबाईनं ठरवला माझा म्हाळाप्पा हाताला पेटल्याला कवा बी हात गेल्या सोडणार नाही बाबा होय होय जातोय तर म्हाळाप्पा जा रे मग माझ्या राजमाला ती अशी ताई कडूबाई म्हाळाप्पाला बोलत होती मग त्या वेळेला सतुशेर महाळापाला नवीला झाला आणि ताई कडूबाई राजमाला निघून चालली होती म्हाळाप्पा महागा निघून चालल्याला संबरानी बघा मांडले मांडल अभयराणी बघा मांडल संबरानी बघा मांडले मांडल अभयराणी बघा मांडल Bye.
तसेच संजय सुखदेव काळे या कारणाच्या मालकाने या बसलेल्या सभेत की माळीगराचा मार्ग ऐकून सुरती 200 रुपये बहुमान केले ती तर काशीलिंगराप्पा त्या माळीगरायानं जम्मू चक्रायानं अनंत रुपये देणगी द्यावा संघाचा आशीर्वाद लागावा. तसेच बाळू मोठे राहणार कामती याही भावळ भक्ताने या बसलेल्या सोबत या माळीगरायाचा मार्ग ऐकून सुरती 101 रुपया बहुमान केले ती तर काशीलिंगराप्पा त्या माळीगरायानं जम्मू चक्रायानं अनंत रुपये देणगी द्यावा संघाचा आशीर्वाद लागावा. तसेच बाळू चौगले राहणार देशमुख वस्ती या भावळ भक्ताने या माळीगरायाच्या मार्ग ऐकून सुरती 200 रुपये बहुमान केले ती तर काशीलिंगराप्पा त्या माळीगराया जम्मू चक्रायानं अनंत रुपये देणगी द्यावा संघाचा आशीर्वाद लागावा. बाबा काय झालं होता चतुर्चंद्र महारापा ढेंजरच्या तोंडाला सदर सोप्याला महारापा बसला होता. मग काही कडूबाई राजमारात जाऊन हाक मारून होते आपल्या राजा सुराला. माळापाच्या राणीला सत्य इरावतीला त्या रात्रीला हाक मारत होती उठकावी उठ इरावती. सासूची गोष्ट ऐकून सुन सासूच्या जवळ रात्रीचा टाइम होता. सत्य इरावती जटकुड जागी झाली गावात हाक मारायला एवढ्या रात्रीला. कधीच नाही तुम्ही हाक मारणार आज हाक का मारली या त्या देवाच्या राजात होतो रामा. मग आता ही कसलं राज आहे आता पाठ झाली तर कोण उठाल नाही जेवढं राज्याला कोण उठतंय आ होय. मग सत्य रात्री जाऊन गावात हाक मारायची एवढ्या रात्री कारण काय त्याच वेळाला इरावती हो तुझा पती म्हणलं तर माझा धाकला लेक आला आपल्या राजमहालाला. लय दिसत नाही लय रोजात ना माझा लाडका भाळा पालाय राजमालाला. आणि त्याला न्हाण्यासाठी गामसूड पाण्याची घागराणाची रात्रीचा टाइम होता भगवंता त्याच वेळाला. मग सत्य रावतीनं विचार केला त्या हो हो माझ्या मी रात्र तेवढ्या पुढे मी रात्र तेवढ्या एवढ्या रात्रीला मी कशी जाणार आहे बाई माणूस पाण्याला. असं कोण म्हणलं सत्य रावती बोलत होती आपल्या ताई कडूबाईला सासूला. बाबा रागाला जीवाला तळव्याच्या गिरगिरी मस्तकाला. ताई कडूबाईला विचार केला इरावती सत्वाला हार गेले म्हणले आती माझ्या लेकाला पाण्याची घागर हायाला. तिकडचा झोपला तिकडे मग ते सून तर काय कमी असेल का त्या टायमाला भांडण लागल्यावर कुणाला कोण कमी नसते रामा. हा तू तशी तर मी अशी आहे असं का होय. बाबा माझ्या बी बापाने पाण्यात घालून सत्य इरावती नाव ठेवलं या. सत्वाचं नाव करताना सत्य रावती तळव्याची आगीड मस्तकाला गेली होती. गुंजासारखा डोळा लाल करून आपल्या सासूला बोलत होत्या माझ्या आई बाबांना पाण्यात घालून माझा सत्य रावती नाव ठेवलंय. मी बी सत्वाला हार जाणारी बाई नाही. या वेळेला सत्य रावतीला रागाच्या भारात चित्रावळी घागर मुर्दावळी सुंबळ डुईसरीला लावली होती. होता रागाच्या भरात म्हाळापाच्या राणीना आणि त्या राजमालात ही प्रकार केलेला होता भगवंता त्याच वेळाला. चित्रावळी घागरा मुर्दावळी चुंबारा इसिरा बाबुळा, इसिरा बाबुळा. बाबाच्या मुलाला महाराज निघाले. काही झालं प्रकार, काही झालं नवाल. माझा म्हाळापा विचार केला मनाला. दरीच्या बाराला कशी चालेल पाण्याला. बऱ्याच राणीचा सत्व बाबा बघावा. दर्याच्या पटव्यात उजवा हात घालून विद्या भंडार चौदा विद्या भंडार मेघ बरोबर दिमाग भाल्यावर नारायण झोकला पाणी गेला आटून. बाबा रे हो काय झाला सत्य रावतीला चित्रावळी घागर मुरडावळी चुंबळ डुईसरीला लावली.
राजमाल सोडून चतुर्शना महापाच्या पुन्हा जात होती रामा. मग काय त्याला जरा दया बिया आली नाही का? आता इथे या हा थांब मी आणतो, जाऊ दे. तू कशाला जाते राज्याला? राज्याला कशाला दिवसा हा हा त्या चतुर्शना महापाला सती रावतीला समोर जाताना बघितलं रमा. आणि काय विचार करत होता? बाबा हा एवढ्या रात्रीला सती रावती पाण्याला चालल्या. ही गोष्ट खरी. चतुर्शना महापण ठरवला भगवंता माझ्या राणीचं सत्व बघायचंय मला. म्हणून भंडाऱ्याच्या बटव्यात उजवा हात घातला होता, 14 विद्या भंडारा काढला होता. ठरवलं महापाला राजमालावर बसून हा भंडारा झोकला होता. असल्यानं पाणी आटाव म्हणून तोंडात वाक्य काढायला. आणि ती 14 विद्या भंडाऱ्याची धूळ ज्या जाग्यात पाणी रोज आपण आणता, विहिरीचं, बारवचं, नदी नाल्याचं, त्या जाग्याला पडावं असल्यानं पाणी आटावसा महापा बसून बोलत होता. बाबा भंडारा जोगला होता. त्या भंडाऱ्याच्या जोरानं होत ती पाणी आटलं होतं. आणि त्याच रात्रीला रोज नेमानं पाणी आणाच्या ठिकाणाला सत्य रावती पोच झाली. मग कोरड्या कट्ट हिरी, कोरड्या कट्ट बारवा. त्यावेळेला नदीला पाणी नाही, वड्याला नाही, हिरीला नाही. सत्यरावती रोज नेमान पाणी आणाच्या ठिकाणाला पाणी हुडकत होती. पाणी दिसीना सत्यरावतीला. त्यालाच म्हणते ती रागन भीक माग. भागवती भीक मागाचे दिवस फुलायची रमा. हा सत्यरावती बोलत होती काय करू कर्माला कर्म माझ्या गतीला. धन्य धन्य भगवंता. कुठं काळ तर पायात काळ. येळ वाईट आलं देवानं वाईट केलं मला. हा आला तप तर मी डॉक्टरचा बाप. आणि गेला ताप तर मी डॉक्टरचा बाप. हा असं ती काळ होता. मग त्याच वेळेला भगवंता सत्यरावती धन्य धन्य भगवंता. कुठं काळ तर माझा पायात काळ आहे रे बाबा. काय करू कर्माला दिवस कसा आज माझ्यावर कोपला या. असं सत्यरावती जीवाला वाटून घेत होती. काय म्हणून मी सासूला तोंड दावावा. तशी चिरडीन आली सत्यरावतीनं ठरवलं आत्याच्या पुन्हा मी पाण्याची घागर घेऊन रागान आले. मग रिकामी घेऊन मी नाही जाणार आता. त्याला खरं माणूस म्हणते. हा खरंय बाबा. सत्यरावतीनं ठरवलं रिकामी घागर घेऊन पाण्याला जायच्या आधी जीव दिला तर चालेल भगवंता. आबा खवणीचा मजूर हाता धरला होता. आणि त्या दुधाळ वड्याला बरोबर सुडी शिळवर उभारून धावा करत होती भगवंताचा त्याच दिवसाला. पाणी आठवाच कारण तूच आहे. आणि पाणी द्यायचं मी भगवंता कारण तुलाच द्यावं लागेल. दिवसा 4ला मी पाणी नेले म्हणली इथनं. आता आठवलं भगवंता. या रात्रीला मला पाणी नाही दिलं तर 12 पासुडी शिळला धरत घेऊन प्राण सोडील रे भगवंता. परंतु पाणी द्यायला देशील. पण असं घेणार नाही भगवंता. बाबा डोईवरची घागर मी खाली वाकून भरणार नाही. त्यालाच म्हणते ती नवरा बायको. खाट करावं बायको संगट आणि बायकोने बी नवऱ्या संगट. मग आपला हट कमी. आपला हात असा जायला नाही दिला. हा. बाबा सत्यरावतीला तुझ्या वाड्यात उभारून धावा करत होती. बारो चक्राया बारो महापा धावण्याला धावाव नवसाला पावाव. नाही जर पाणी दिला तर या 12 पासुडी शिळाला धड घेऊन प्राण सोडीन. आपण दिला तर पाणी डोसक्यावर घागर घेऊन खाली वाकून कधी त्याला भरणार नाही रे भगवंता. अशी बायको बी हट्टाला पिटली होती. ज्या वेळेला चतुर्शना महापण ठरवला सत्यरावती पाणी नाही दिलं तर राजमालाला तोंड सुद्धा गुदावणार नाही रे भगवंता. मरील आणि तिचा श्रीपातक लागेल माझ्या ध्याईला. मला जायचा इजापूर नगराला फुल पाणी आणायला. हळाचा गंध रक्ताचं पाणी करून या बिरापाची सेवा केलेली यर्थक होईल माझी. म्हणून त्याच वेळेला चतुर्शना महापण आपल्या राणीचा हात पुरवण्याकरता कसला पाऊस पडत होता भगवंता. बाबा त्याच वेळेला भंडारा काढला होता. सुरेत्रीला मारला होता. चतुर्शना महापणा सांगितला मेघराजाला. सुरतळीला वीज मारली होती. गंधथळीला आभाळ उठलं होता. झिऱ्या मिऱ्या पाऊस सुरू झाला होता. रमा पाऊस पडण्याचं कारण म्हणजे डोईवरली घागर भरण्यासाठी पाऊस पडत होता. होय होतं तसं पाणी लगोच दिलं असतं महापानं. पण हिनं बी आट गाठली होती का वाकून खाली भरणार नाही म्हणून. म्हणून महापानं जिराबिराचा पाऊस पडायची
करायची सुरुवात केली. सती रावतीच्या डुईवरली घागर डुईवर भरली होती. स्वतः आनंदानं झाला म्हाळापाच्या राणीला. आनंदाच्या भरात उदारवड सोलान आपले ताई कडूबाईच्या राजमाळाला सती रावती निघून चालली आली होती. म्हाळापाची राणीवर भरला दिया बघ घागरा. पाऊस पडला. डुईवर घागर डुईवर भरली. सती रावती दुधाळ सुडा वडा सोडून राजमालाला निघून आली. गेली होती सासूच्या जवळ. सासूच्या जवळ आता काम सांगावं बघावं आणि काम हो एखाद्या सुनच. मग शबासकी मिळाली. राजमालाला सती रावती गेली. नात्यात पाण्याची घागर आणले. काय करू पाण्याचं. असं देवराजात नेम होता. सासूला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही. म्हणून त्यावेळेला सती रावती विचारत होत्या त्या पाण्याची घागर भरून आणल्या. आणलेल्या पाण्याचं काय करायचं आहे. सासू बोलत होती सुनाला काती होती चुली काढायच्या. कामाला भीमाना हांडा चुलीवर ठेवायचा. झाड लावून पाणी तापवायचा. सांगितलेल्या कामाची सती रावतीनं कातीवती दोन चुली मांडल्या. कामाला भीमाना हांड्यावर त्या चुलीवर ठेवलं होतं. आणलेलं पाणी हांड्यात वटून जाळ लावून सती रावतीनं पाणी तापवला. तवर इकडं पुन्हा काय परवानगी नव्हती. हा सांगितलं नाही. पाणी तापून झालंय बाबा. मग याला ताई कोण सांगितलं इरावती चांदीच्या वाटीत गाईचा दीपक घ्यायचा ना तुझ्या पतीचा जावळ मागायचा. एवढंच का होय. स्वतः असं म्हणताना म्हाळापाची राणी सती रावती सासून सांगितल्यासारखं चांदीची वाटी घेतली. गाईचं दीपक मध्ये ओतलं आणि आपल्या पतीच्या जावळ मागण्यासाठी त्या सदर सोप्याला ढेलच्या तोंडाला सती रावती आपल्या पतीकडे निघून चालली होती. त्याच रात्रीला भगवंता देवा धर्मापासून 3 पुशी आले त्या. कुणाला बी काय करताना 3 बारे काहीतरी करून बघावं लागते. मग 4थ्या बरेल जावं लागतं. यावेळेला चतुर्शना महारापाला ठरवलं पहिल्या सत्वाला माझी सती रावती हार गेली नाही. म्हणून दुसरं सत्व बघा म्हणून म्हाळापानं त्या रात्रीच्या रणाला सदर सोप्याला बसल्याला ढेंजरा चतुर्शना महारापानं चमत्कार केला. बाबा दोन्ही बाजूला 2 नाग सोडला होता. सत्य रावती येत असताना दोन्ही कडला नाग भुंका भुसकार ठोकत होता. लागलं होतं डुलाला लागलं बुसकाला ठोकायला. सती रावतीनं विचार केला भगवंता निर्वाणीच्या रणाला भगवंताला ध्यान करत होती सती रावती. त्याच रात्रीला काय करत होती लक्ष्मणा. खवणीचा पदूर हातात धरली होती. त्या दोन नागेंद्राला बोलत होती सती रावती. नागेंद्रा हो ध्यान दे गोष्टीला चित्त दे शब्दाला. माझी बाई माणसाची सावली. तुझ्यावर नको रे बाबा नागेंद्रा. तुझी सावली माझ्यावर नको रे बाबा. मग अशी नागेंद्राला हात जोडून निर्वाणी ए नागेंद्रा भगवान देते तुला वाट सोड मला. असा महापाच्या समोरल्या बाजूला नागेंद्राला सती रावती बोलत होती रे बाबा. काय भगवान देत होती का. कोणता वगमान देत होती रमा. बाबा डावीकडला नाग म्हणलं तरी शिरड्यान शीत. उजवीकडला नागराय होणूर शीत. सती रावतीनं वगमान दिल्या दिल्या 2 नाग सोडल्याला गप्प झालं. आनंदी आनंद झाला होता म्हाळापाच्या राणीला सत्य इरावतीला. पती वाचून सतगात नाही हो. पती वाचून सतगात नाही हो.
पती गेला ती कचरा पिशोला घरी हाय सासू आणि सासरा घरी हाय सासू आणि सासरा तेरी माना नित्य नियमान सेवा करावी हो नित्य नियमान सेवा करावी हो नवरा म्हणजे याचा पहिला देवा गप केला सदर सोडण्याला आपल्या काचुबंदाला महाराजाला ढाण्याकरता पाठ टाकला बाबा शत्रुंना महाराबा बाराबंदी अंगातला झंगा काढून पाटावर उभा राहिला काय झाला सत्यरावती शत्रुंना महाराबाला अंघोळांतर घालत होती रमा तवार इकडं म्हाळापाची आई ताई कोणबाई म्हाळापासाठी मोठ्या हौसानं मोठ्या कौतुकानं शत्रुंना महाराबाला जेवण्याकरता मनात सुटून पाची पकवानाचा स्वयंपाक करत होते म्हाळापा अंघोळाटन केला होता नक्कीच धोतर नेसला होता बाराबंदी झगलांगात घातला होता जरीचा मंदिर डोईला
दाखवला होता श्रीगंध भंडरा कपाळाला रेखला होता आणि शत्रूच्या महारापाची अंघोळ झाली इकडं ताई कडवायचा स्वयंपाक तयार झाला रमा माता माऊली जग दुर्गा दावली सुखाची सावली उशीर लवकर करू मला जायचा विजापूर नगराला महारापा ताई कडवायच्या जवळ गेला आणि ताई कडवायला बोलत होता माता माऊली जग दुर्गा दावली मला दर्शन दे जायचा विजापूर नगराला महाराप्पा, हो. दर्शन घेशील जाशील ही गोष्ट खरी आहे अरे महारापा हा तुझ्यासाठी रात्रभर जागून पाची पकवानाचा स्वयंपाक तयार केला 5 घास जेवण मग जा रे विजापूरला 5 घास जेवून जा तिची माया होती रमा अगं सगळं खरंय का मायाची स्वयंपाक केला आणि महारापाला मोठं संकट पडलं होतं त्याच रात्रीला मी तर चाललोय विजापूर नगराला फुल पाणी आणायला बाराचा टाइम होऊन गेला सकाळचा दिवस लागला आता जेव्हा तू देवाला माझ्या जेवल्यावर वाटील भगवंता जर नाही जेवाव तर मात्र न जेवल्यावानी वाटील एखाद्या माणसाला सत्रुषांना महारापाला मोठं संकट पडलं हुलगती गावाला बाबा इकडे हिर दिसत होती देवानं महारापानं ठरवलं भगवंता काय का माझ्या मातानं रात्रभर जागून पाची पकवानाचा स्वयंपाक करा केलाय नाही जेव्हा तर तिच्या मनाला काय वाटेल रे भगवंता मग काय करायचं जेव्हा तर माझ्या गुरुला उघड आहे बाबा दोन्ही हात जोडला गुरु काशीलिंगाला माझ्या हृदयात बस देवा भगवंता तुला न जेवल्यासारखं व्हाव माझ्या मातेला जेवल्यासारखं व्हाव हिरवणी करतो रे भगवंता तुला या राजमाराला असं गुरुला इनवणी करून माझ्या हुलक्यात बसाव माझ्या माताला जेवढ्याने वाटाव तुला ना जेवढ्याने वाटाव रे भगवंता होता असं म्हणून 5 घास मोडला होता मुखाला लावला होता मातेचं मन समाधान केला होता काही कडवायचं मन समाधान झालं महारापा जेवण केला राजमाराला आपल्या आईचं दर्शन घेतला होता आणि शत्रूच्या महारापा दर्शन घेऊन ताई कडवायचा राजमालातनं बाहेर पडला मग काय प्रकार झाला हा कमया राणिया भगवान रे संबराणिया भगवान रे शेणात पाय भरला मग चतुर्शना महागारी तोंड करून हाक मारत होता आपल्या माताला ताई कडवायला हाक मारत होता मात्र ऐकू गेली होती राणीला राजमहाराजा सत्यवती पळत आली दरवाजाच्या तोंडाला गावपती महाराजा हाक मारला मला आता जर तुम्ही 5 मिनिटात वाड्याच्या बाहेर पडला
त्या वेळेला चतुर्शना महाप बोलत होता सत्य रावतीला. हिरावती हो हाक मारलो तू माझ्या आईला, मी कुठं तुला हाक मारलो या. पण आईला हाक मारायचं कारण काय मला ना सांगण्यासारखी काय गोष्ट आहे तुमची. हा? होय गाईच्या शेणात माझा पाय भरला या. असा महापा सांगत होता गाईच्या शेणात पाय भरलाय, पाय धुण्याकरता मला एक कवडीवर पाणी पाहिजे. म्हणून माझ्या आईला हाक मारलो होतो. मग त्या वेळेला फुलजती गावाला ताई कुर्बाच्या राजमाला समोर सत्यरावतीचा काय चमत्कार घडला. दया उत्पन्न झाली होती म्हाळापाच्या राणीला. त्या दयाच्या जोरानं न्हालेले केस मोकळा सुटली होती. सुवर्णाला शेणात भरलेल्या चतुर्शना महापाचा, गाईत भरलेला शेणाचा पाय महापाचा केसानं अगदी स्वच्छ पाण्यानं धुल्यासारखा पुसून काढली होती. त्या वेळेला चतुर्शना महापाला मी धन्य धन्य भगवंता. एक सोडून 3 सत्व झाली म्हणलं आता. तिने सत्वाला सत्यरावती हार गेली नाही म्हणून महापाला दया झाली. दयाचा सागर म्हाळापा, हे दयाच्या जोरानं भंडाऱ्याच्या पटव्यातून जो हात घातला होता. आनंद झाला तेवढा राणीचा त्याला रमा. आनंदाच्या भारात 14 विद्या भंडारा 4 फळ काढला होता. आणि सत्यरावतीच्या वटी टाकला त्याच वेळाला. हा आणि काय प्रकार घडला भगवंता. देवा तुझी मेंढर जसा इंद्राचा दरबार, तुझे दर्शन घेण्याला मन माझे आतुर. संत संग तुझा घडला जकराया रे, तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घडला जकराया रे, तुझ्यावर जीव जडला. संग तुझा घडला जकराया रे, तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घडला जकराया रे, तुझ्यावर जीव जडला. सत्याला न्याय तुझ्या दरबारा, असत्याला देवा नाही तिथं थारा. अन्याय पाया खाली घडला विरोधाया रे, तुझ्यावर जीव जडला. संग तुझा घडला जकराया रे,
मनोहर पाहता लोचने सुख वाटे भरपूर छंद मला तुझा लागला राया रे तुझ्यावर जीव जगला संत संग तुझा घडला राया रे तुझ्यावर जीव जगला संगत घडला जगराया रे तुझ्यावर जीव जगला संगत घडला जगराया रे तुझ्यावर जीव जगला सुखात ठेवा देवा माझी काया आयुष्य गेलं देवा तुझं गुणगान गाया नाद माझा जाऊ दे खरा राया रे तुझ्यावर जीव जडला संत संगत घडला जगराया रे तुझ्यावर जीव जगला संत संग तुझा घडला जगराया रे तुझ्यावर जीव जगला संत संग तुझा घडला जगराया रे तुझ्यावर जीव जगला संभया राणी मांडलगा संभया राणी मांडलगा संभया राणी कोणाला सत्य हृदय बताला त्या हृदय
पत्री गावाला पाथरीचा नाद तुझं नाव संजय संजय गा आडनाव काळे व काळे गीता काळ्याच्या बाळान बाळान गा काळ्याच्या लेकान लेकान गा मी माझ्या मेळाला मेळाला गा तुझे एक रुपया गा गेल्यात गेल्यात गा वकिलाम दिल्यात दिल्यात गा पूजा करायन मुत्यामाळी रायन काळ सालावया शंकर दूर करावया सोन्याची गोपण वाड्यावरन फिरवावया सोलापूर जिल्ह्यात या तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला 101 केल्याला पाथरी गावाला पाथरीचा राहणार कार्तिकाच्या नावाला संतोष या गडाच्या बागानं लहान वयात माझ्या मेळाला मेळाला गा 101 रुपया गा गेल्यात गा भक्तीनाम दिल्यात दिल्यात गा तुमची आई वाडीला वाडीला गा फार पुण्यवान दिवान की गा सातप्पा बंडगर राहणार कवटे या भावड भक्ताने या बसलेल्या समधी या माळीगरायाचा मार्ग ऐकून सुरती 51 रुपये बहुमान दिले तर काशिलिंगरापण मुत्या माळीगरायानं जम्मूचे करायानं अनंत रुपये दिन गिरावा संघाचा आशीर्वाद लागावा